नमस्कार, मी सुचेंद्र आपलं सर्वांचं वी अकॅडमीमध्ये आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंग सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज एक महत्त्वाचा प्रश्न पाहायचा आहे। प्रश्न क्रमांक आहे 6। या आयआरचा प्रश्न आहे इंटरनॅशनल रिलेशनचा GS2 मध्ये कशा प्रकारचे आयआरचे प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत हे इथे आपण एक्सप्लेन करत आहोत किंवा इथे तुम्हाला इथे एक आयडिया देणार आहोत की प्रश्नाच्या उत्तरामध्ये नेमका कुठला कंटेंट तुम्हाला असायला हवा। ओके, या दृष्टीने एक्झाम मध्ये जास्तीत जास्त त्या प्रश्नाला किंवा त्या प्रश्नाच्या उत्तराला जे आहेत आपल्याला मार्क्स मिळतील। तर आत्मनिर्भर सिरीज मध्ये आजचा आयआरचा 6वा प्रश्न आहे। या 6व्या प्रश्नामध्ये आपण बघणार आहोत प्रश्न कुठला आहे तर इंडिया आणि युरोपियन युनियन। या अगोदर सुद्धा आपण बघितलेलं होतं की इंडिया वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, याचा आणि भारताचा संबंध कसा आहे। जसं की एशियन आणि भारत आहे, क्वाड आणि भारत आहे, राईट, औकस आणि भारत आहे, हे जे किंवा EU आणि भारत, युरोपियन युनियन, आफ्रिकन युनियन आणि भारत आहे। या विषयी सुद्धा म्हणजे या प्रकारे सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात। आता आपण इथे पाहणार आहोत की EU युरोपियन युनियन आणि भारताचा अलीकडच्या काळामध्ये कोणती प्रगती साधली आहे भारताच्या आणि EUच्या संबंधाने, आणि यामध्ये असलेले अडथळे कोणते आहेत। 15 गुण 250 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो। ओके, EU म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजे युरोपियन युनियन, त्याला EU असं म्हटलं जातं। ओके, युरोपियन युनियन हा EU आहे। आता EUच्या संबंधामध्ये आपण बघू शकतो की नुकतंच आपण बघितलेलं आहे की 2026 मध्ये जो आपला 26 जानेवारी गणतंत्र दिन आहे, या गणतंत्र दिनाच्या निमित्ताने आपण EUच्या ज्या हेड आहेत, ओके, प्रेसिडेंट आहेत, त्यांना आपल्या भारताच्या एक प्रमुख पाहुणे म्हणून इथं बोलवलेलं होतं। आणि हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं असताना इथेच आपण बघू शकतो की इंडिया EU जे आहे FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट विषयी तर चर्चा सुद्धा झालेली आहे। आता इथे या अनुषंगाने आपण ह्या उत्तरामध्ये बघणार आहोत की कुठला कंटेंट जो आहे आपल्याला इथे असायला हवा। तर इंट्रोमध्ये आपण इथे बघूयात की युरोपियन युनियन हा भारताचा एक प्रमुख कसा आहे तर बहुपक्षीय भागीदार आहे। युरोपियन युनियन म्हणजे काय आहे, हा युनियन आहे। युरोपमधल्या जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांनी एक संघटना बनवलेली आहे, एक सामायिक आवाज म्हणून त्यांनी युरोपियन युनियन ही एक महत्त्वाकांक्षी एक आपण म्हणू शकतो की जागतिक लेवलला एक महत्त्वाची संघटना म्हणून ही उदयास आलेली आहे। ओके, हे एक भारताचा प्रमुख बहुपक्षीय भागीदार असून व्यापार, गुंतवणूक, हवामान बदल आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यासारख्या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंनी अलीकडच्या काळात एक धोरणात्मक पावले उचललेली आहेत। भारत EU संबंध बदलत्या जागतिक व्यवस्थेमध्ये परस्पर हितांवरती आधारित होत चाललेले आहेत। म्हणजे आता युरोपामधल्या एखाद्या देशाचे संबंध भारताला सुधारायचे असतील तर जागतिक प्रत्येक देशाचे संबंध इथे सुधारण्यापेक्षा डायरेक्टली असं म्हणू शकतो की आपण युरोपियन युनियन या संस्थेसोबत, या संघटनेसोबत जर संबंध आपण तिथं पुढारले तर या संघटनेमध्ये सर्व देशांचा इथं समावेश आहे। ओके, म्हणजे या युरोपियन युनियन संदर्भामध्ये व्यापारी असतील, भौगोलिक क्षेत्रामध्ये सहकार्य असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, हवामान क्षेत्रामध्ये, डिजिटल AI मध्ये, इनोव्हेशनमध्ये सहकार्य असेल, अशा पद्धतीने भारत जो आहे तो इथं संबंध प्रस्थापित करताना आपल्याला दिसत आहे। या पद्धतीचं तुम्ही इंट्रो इथे लिहू शकता। EU आणि भारताचे संबंध कसे आहेत तर परस्पर एक जागतिक व्यवस्थेमध्ये परस्पर हितांवरती आधारलेले संबंध आपल्याला दिसून येतात। ओके, इथं तुम्ही मेन्शन करू शकता। याच्यासोबतच आता मुख्य आपल्याला जी बॉडी आहे त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे लक्षात घ्या। याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यापार आणि गुंतवणूक। आता व्यापार आणि गुंतवणूकमध्ये EU आणि इंडिया संदर्भामध्ये लिहायचं आहे युरोपियन युनियन हा जो भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, हे आपण इथे मांडू शकतो, इथं आपलं मत व्यक्त करू शकतो। अलीकडच्या काळामध्ये भारत आणि युरोपियन युनियन जो संघ आहे या संबंधांना किंवा यांच्या धोरणात्मक गती मिळालेली आहे। 2020 मध्ये इंडिया US स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप रोडमॅप, हा रोडमॅप आपल्याला माहिती असायला पाहिजे, रोडमॅप ऑफ 2025। ओके, इथे असेल 2025 कुठला आहे, इंडिया US स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप रोडमॅप इथे आहे 2025। हा स्वीकारण्यात आलेला होता। व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आपण बघू शकतो की यांच्यासोबत करण्याचे आपले प्रयत्न चालू आहेत। या ॲग्रीमेंट, इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन ॲग्रीमेंट आणि जिओग्राफिकल इंडिकेशन यावरती चर्चा जी आहे ते पुन्हा ह्या EU आणि इंडियामध्ये आपल्याला सुरू असलेली आपल्याला परत दिसते। याच्यासोबतच आपण हे इथे लिहू शकतो तंत्रज्ञान, डिजिटल गव्हर्नन्स, हरित ऊर्जा, ओके, ग्रीन एनर्जी, हवामान बदल, सायबर सुरक्षा व पुरवठा साखळी, सप्लाय चेन रेझिलियन्स
या क्षेत्रामध्ये सहकार्य आपण वाढलेले इथे पाहू शकतो। यासोबतच इंडो पॅसिफिक धोरणामध्ये EU भारताचा महत्त्वाचा भागीदार समजतो, ज्यामुळे भारताची जागतिक धोरणाची भूमिका जी आहे ते बळकट होताना दिसते। ओके, इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये सुद्धा EU जो आहे तो महत्त्वाचा एक भागीदार आहे आणि भारताची ज्याची धोरणात्मक भागीदारी आहे यामुळे आणखीन आपल्याला इथे बळकट दिसते। या पद्धतीने आपण इंडिया EU मध्ये इथे मेन बॉडीमध्ये हा पहिला कंटेंट इथं मांडू शकतो व्यापार आणि गुंतवणूक संदर्भामध्ये। याच्यासोबतच नेक्स्ट आपण लिहू शकतो की सामायिक भागीदारी किंवा सामरिक भागीदारी, याला स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं म्हटलं जातं। आता इंडिया EU स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप रोडमॅप जो आहे तो 2025 या अंतर्गत दोन्ही देश आहेत हे सुरक्षा असेल, संरक्षण असेल, यासोबतच सायबर स्पेस, कृत्रिम बुद्धिमत्ता, आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडो पॅसिफिक सहकार्य यामध्ये धोरणात्मक समन्वय वाढवत आहेत। ओके, इंडो पॅसिफिक हा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये आपण बघू शकतो की चीनला शहा देण्याचा इथे प्रयत्न केला जातोय। ओके, मग याच्यामध्ये आपला धोरणात्मक समन्वय वाढताना दिसत आहेत। युरोप भारताच्या इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्हला समर्थन देतो। भारताचा जो इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह आहे त्याला हा EU जो आहे त्याचा पाठिंबा आहे। यासोबतच भारत आणि EU दरवर्षी ॲन्युअल समिट सुद्धा घेतात, जेथे जलवायू बदल असेल, हवामान बदल असेल, याच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, टेररिझम हा एक महत्त्वाचा विषय आहे। याविषयी इथे चर्चा होते ह्या ॲन्युअल समिटमध्ये, कोणाच्या भारत आणि EU मध्ये जे ॲन्युअल समिट होते त्या समिटमध्ये। ओके, हे आपल्याला एवढा कंटेंट जो आहे तो मिनिमम माहिती असायला हवा। यासोबतच आपण बघू शकतो याच्यामध्ये चॅलेंजेस सुद्धा आहेत। आपण लक्षात घ्या, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, तर इथे लक्षात घ्या प्रश्नामध्ये विचारलेलं होतं की अलीकडच्या काळात कोणती प्रगती साधलेली आहे, त्यामध्ये असलेले अडथळे कोणते आहेत। म्हणजे चॅलेंजेस किंवा अडथळे याविषयी सुद्धा आपल्याला इथे विचारलं गेलेलं होतं। मग आपण इथे बघू शकतो की चॅलेंजेस इन इंडिया EU रिलेशनमध्ये मानवी हक्क व मूल्यांवरती मतभेद आहेत। ओके, लक्षात घ्या, जे युरोपियन युनियन संघ आहे त्याच्यामध्ये भारतातील मानवी हक्क, धर्म स्वातंत्र्य आणि नागरी स्वातंत्र्याविषयी चिंता व्यक्त करतो, असं या युरोपियन युनियनचं म्हणणं आहे। यामुळे दोघांमध्ये विश्वासाच्या पातळीवरती अधूनमधून तणाव निर्माण होतो। ओके, जे ह्युमन राईट्स आहेत, ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन भारतामध्ये होताना दिसतं। महत्त्वाचा एवढा दिवस आपल्याला काश्मीर प्रश्नावरती हे मोठ्या प्रमाणात व्हायोलेशन दिसत होतं। ओके, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा इथे भारतामध्ये जो आहे तो तिथं तुडवला जातो, असं या EUचं म्हणणं आहे। नागरी स्वातंत्र्याविषयी सुद्धा तिथं चर्चा केली जाते। यामुळे इथे म्हटलं जातं की EU आणि भारतामध्ये जो आहे तो इथे अधूनमधून या वेगवेगळ्या गोष्टींवरती तणाव निर्माण होताना दिसतो। आपण बघू शकतो की पाकिस्तानसारखे राष्ट्र जे आहेत किंवा आपण ज्या शीख संघटना आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या चुकीचा भ्रम एक निर्माण करतात, ज्या प्रकारे आपण बघू शकतो की पंजाबमधून खलिस्तानी ज्या संघटना आहेत ज्या वेगळ्या पाहिजे असं डिमांड करतात, त्यासुद्धा एक चुकीचा आपण रेफरंडम जे आहे ते जगामध्ये तयार करताना आपल्याला दिसतात। पण अशा मुद्द्यांवरती सुद्धा इथं जे आहे भारत EU मध्ये इथे वादविवाद निर्माण होताना दिसतो। यासोबतच कृषी सबसिडी असेल आणि व्यापार संरचना, भारत आपल्या शेतकऱ्यांसाठी सबसिडी देतो। ओके, आता ही जी सबसिडी आहे ती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTOचे जे नियम आहेत हे सर्वांसाठी सांगितलेले नियम आहेत। मग ह्या नियमांच्या विरोधामध्ये भारत जो आहे तो हे वेगवेगळ्या शेतकऱ्यांना सबसिडी देण्याचा इथे प्रयत्न करतो। हे WTOच्या नियमांच्या विरोधामध्ये आहे। ओके, मग EUच्या उच्च गुणवत्ता बाजार प्रवेश व तांत्रिक अटी लादतो, त्यामुळे फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवरती एकमत होत नाही। यासोबतच भारत जे आहे आपले डेअरी प्रोडक्ट्स असतील ओके किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत याच्यावरती FTA करण्यास संमत नाही। कारण भारताला इथे चिंता आहे की भारतातल्या जे मार्जिनलाइज सेक्टरमध्ये जे शेतकरी काम करतात ओके त्यांची किंवा भारताच्या डेअरी इंडस्ट्रीची चिंता आहे। यामुळे भारत जो आहे तो या सेक्टरमध्ये इथे FTA करण्यास पुढे येत नाही। याच्यामुळे असं यांचं म्हणणं आहे की WTOच्या काही नियम आहे यांचं सुद्धा उल्लंघन करतो, ज्याप्रमाणे सबसिडी देतो कृषी शेतकऱ्यांना ओके। मग ह्याप्रमाणे याच्यावरती सुद्धा यांचे मतभेद आहेत। याच्यामुळे सुद्धा FTA जे आहे EU आणि भारतामध्ये आपल्याला आणखीन त्या पातळीपर्यंत पोहोचलेलं आपल्याला दिसत नाही। याच्यासोबत ब्रेक्झिटमुळे सुद्धा इथे अस्वस्थता आहे। म्हणजे आपण बघितलेलं आहे की UKच्या बाहेर पडल्याच्या नंतर EU जो आहे तर या ब्रेक्झिटच्या बाहेर पडल्या, UK बाहेर पडल्याच्या नंतर UK ओके हा बाहेर पडल्याच्या नंतर याच्यामधून भारताचे धोरणात्मक संबंध EU आणि UK दोघांची वेगवेगळे हाताळावे लागत आहे।
म्हणजे युनायटेड किंगडम जो आहे तो ह्या युरोपियन युनियनचा भाग होता, पण ब्रेक्झिटमुळे आपण बघितलेलं आहे की हा UK जो आहे तो युरोपियन युनियनच्या बाहेर पडलेला आहे. यामुळे आता भारताला UK सोबत सुद्धा वेगळे संबंध प्रस्थापित करावे लागत आहेत आणि EU याच्यासोबत सुद्धा वेगळे संबंध जे आहेत ते प्रस्थापित करावे लागत आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे रशियाचं. ओके, रशिया युक्रेन युद्धाचं. आता याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलेलं भारताने रशियाशी संबंध कायम ठेवले तर EUने रशियावरती कडक निर्बंध लादलेले आपल्याला दिसतात. यामुळे दोघांमध्ये भौगोलिक जे राजकारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा, त्याच्या दृष्टिकोनामध्ये सुद्धा फरक दिसून येतो. आपल्याला माहिती आहे युक्रेन रशिया युद्धच याच्यामुळे आहे की जो युक्रेन आहे तो EUचा पार्ट व्हायचा होता आणि रशियाला हे नको होतं की EU युरोपियन जे राष्ट्र आहेत किंवा ही संघटना आहे ती रशियाच्या एकदम बाँड्रीवरती येऊन थांबणार, याची रशियाला अनुमती नव्हती. आपण बघितलेलं की USSRचा ही युक्रेन वगैरे जे आहे ते भाग राहिलेले आहेत आणि रशियाला याचं समर्थन नव्हतं. यामुळे सुद्धा ह्या मेन कारणामुळे सुद्धा आपण बघू शकतो की रशिया आणि युक्रेनमध्ये आपण युद्ध जे आता सध्या सुद्धा चालू आहे ते आपल्याला इथं झालेलं दिसतं. यामुळे सुद्धा आणि भारताचे रशियासोबत आणखीन चांगले रिलेशन्स आहेत. भारत सर्व राष्ट्रांसोबत रिलेशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे सुद्धा या जागतिक राजकारणामध्ये भारताच्या दृष्टिकोनावरती सुद्धा इथे फरक दिसून येतो असं म्हटलेलं आहे. ओके, असं आपल्याला इथे आपलं मत मांडायचं आहे या आन्सरमध्ये. आता इथे निष्कर्षमध्ये कसं जायचं आहे आपल्याला लक्षात घ्या. निष्कर्ष लिहिताना आपल्याला लिहू शकतो आपण भारत EU संबंध जे आहेत ते जागतिक बहुपक्षीय सहकार्याचे एक शाश्वत उदाहरण असून दोघांचाही भर जो आहे लोकशाहीचे मूल्य जपणे, शाश्वत विकास आणि नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवरती आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची, आंतरराष्ट्रीय जे नियम, आंतरराष्ट्रीय लॉज आहेत त्याचं पालन करायचं, आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, नियम बनवलेले आहेत त्याचं इथं पालन करायचं आहे. यासोबतच धोरणात्मक मतभेद असून सुद्धा जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ही भागीदारी भविष्यात अधिक व्यापक आणि बळकट होण्याची इथे शक्यता आहे. ओके, फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या अनुषंगाने सुद्धा EUमध्ये आणि इंडियामध्ये जे आहे तिथं करार होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे जागतिक भागीदारीच्या अनुषंगाने सुद्धा भारताची EU सोबतची जी भागीदारी आहे ती नक्कीच भारताला एक जागतिक प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा इथे प्रयत्न करेल किंवा EU जे युरोपियन वेगवेगळे नेशन्स आहेत यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यासाठी ही भागीदारी जी आहे, भारताचा व्यापार सुधारण्यासाठी, भारताचे भौगोलिक राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी ही भागीदारी नक्कीच मदत करेल. अशा पद्धतीचं कन्क्लुजन जे आपण इथे लिहू शकतो आणि हेच विकसित भारत बनण्याच्या दृष्टीने सुद्धा हे महत्त्वाचं एक योगदान आहे जे आपल्याला 2047 पर्यंत साध्य करायचं आहे. या पद्धतीने आपण इथे काय करू शकतो, याची एंडिंग करू शकतो निष्कर्षामध्ये. लक्षात आले कशा पद्धतीने आपण हे आन्सर जे आहे तिथे लिहू शकतो. ओके, याच्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने EU आणि इंडियाचे रिलेशन आपण इथे मेन्शन केलेले आहेत. ब्रेक्झिटचा सुद्धा तिथे संबंध आपण लिहिलेला आहे. या पद्धतीने अशा प्रकारची ऑर्गनायझेशन आली तर आपण इथे आन्सर इथे लिहू शकतो. आता लक्षात घ्या, वी अकॅडमीवरती आपण आत्मनिर्भर ही डेली आन्सर रायटिंग सिरीज चालू केलेली आहे. या सिरीजमध्ये कशा प्रकारचे उत्तर प्रश्नांचे असायला हवेत या दृष्टीने तुम्ही कुठला कंटेंट तुमच्याकडे पाहिजे असायला हवा. ओके, हा कंटेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आन्सराचं एक स्ट्रक्चर, उत्तराचं एक स्ट्रक्चर तुम्हाला बनवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अनुषंगाने जर उत्तरं लिहिली तर नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. ओके, आणि इथे प्रत्येक उत्तर समजून देण्याचा सुद्धा मी इथे प्रयत्न करत आहे. लक्षात घ्या, वी अकॅडमीला यूट्यूबवरती फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती फॉलो करा. वी अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन्स आहे ते ॲप्लिकेशन जर मोबाईलमध्ये नसेल तर नक्कीच तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला अगदी कमी फीसमध्ये तुम्हाला तिथे उपलब्ध असणार आहेत. आज आपण ह्या आन्सर रायटिंगमध्ये आपण इथेच थांबूयात. आत्मसमर्पण या आपल्या सेशनमध्ये आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. धन्यवाद.